तर श्री स्वामी समर्थ श्वेता झूममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत सुंदर असे कानफूल. तुम्ही बघू शकता. तर आपण असं कानफूल तयार करणार आहोत. तर यासाठी लागणारे साहित्य आहे, आपण घेतलेले आहेत मोती, त्यानंतर घेतलेले आहेत क्रिस्टल मणी, त्यानंतर घेतलेले आहे इथे गोल्डन छोटे मणी, बेस तार, गेज वायर. आता आपण सर्वप्रथम ही जी छोटी फुलं आहेत ती तयार करून घेणार आहोत. तर ते कसे तयार करायचे चला बघूया. तर गेज वायर मध्ये आपण मोती ओवून घेणार आहोत फुल तयार करण्यासाठी. तर मी इथे 7 फुलं मोती ओवून घेतलेले आहेत. मी इथे 7 मोती ओवून घेतले. त्यानंतर आपण काय करणार आहोत, या तारीला डबल धरून इथे आपल्याला राऊंड मध्ये असं राऊंड तयार करून घ्यायचा आहे, स्पिन करून तारेला. तर अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. तर राऊंड तयार केल्यानंतर एक आपली जी एक्स्ट्राची तार आहे छोटी ती कट करून टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला मधोमधच्या भागात आपल्याला क्रिस्टल मणी व्हायचं आहे. तर आपण हे जे क्रिस्टल मणी ग्रीन आणि रेड घेतलेले आहे, आपण ते यूज करणार आहोत इथे. तर त्यासाठी मी इथे रेड आणि ग्रीन कलरचा क्रिस्टल मनी यूज करून घेणार आहे. तर मग आपल्याला या तारेतून रेड क्रिस्टल मनी ओवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि समोर आपल्याला तार इथून पुन्हा बॅक साईडनी मोत्यांमधून काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर आता आपण या तारेमध्ये पुन्हा गोल्डन मनी यूज करणार आहोत. गोल्डन मनी ओवून घेणार आहोत आणि राऊंड त्याचा तयार करणार आहोत. तो गोल्डन मनी आपल्याला क्रिस्टल मनीच्या साईडने जेवढे हवे आहेत तेवढे आपण इथे ओवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथे गोल्डन मनी तारेत ओवून घेतले आहे आणि आता त्याचा आपण असा राऊंड करून घेणार आहोत. जो एक्स्ट्राचा एखादा मनी असेल तो काढून टाकायचा आणि जिथून आपण स्टार्टिंग गोल्डन मनींची ओवायला सुरुवात केली तिथे डबल ही तार ओवून घ्यायची आहे आणि हळूच आपण ओढून घेणार आहोत. अशा प्रकारे बोटात फुल पकडायचे आणि तार ओढून घ्यायची. अशा प्रकारे आपल्या इथे राऊंड तयार झाला. आता आपण ह्या तारीला बॅक साईडने घेऊन पॅक करून घेत चालणार आहोत. पुन्हा वरच्या साईडने तार घेऊन बॅक साईडने ओढून व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. सेम प्रोसेस. बाकीच्या सगळ्या साईडने आपण आता हे फुल पॅक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे आपले हे फुल तयार झालेलं आहे. याला व्यवस्थित असं राऊंड आकारात आपण तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता आपण अशी इतर 3 फुलं तयार करून घेणार आहोत. 2 ग्रीन मध्ये आणि 2 रेड मध्ये आणि असं आपल्याला बेस तारवर परत पॅक करून घ्यायचं आहे. तर चला राहिलेली मी फुलं तयार करते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आणखी कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल ते देखील सांगा. तर मी आता अजून एक फुल हवं लागलं तर मी तयार करून दाखवते. आपण सेम प्रोसेसनी जे
फूल तयार केले ते बघणार आहोत. इथे आपण 7 मोती ओवून घेणार आहोत प्रथम तारेमध्ये. सात मोती ओवून झाल्याच्या नंतर आपण इथे काय करणार आहोत, याला जरा तारीला प्रेस करून राऊंड करून घेणार आहे मोत्यांचा. अशा पद्धतीने इथे हा राऊंड तयार झालाय. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याची छोटी तार आहे ती एक्स्ट्राची ती कट करून टाकायची आहे. दोन्ही तारी सेपरेट केल्या, एक्स्ट्राची तार कट करून काढली. त्यानंतर आता आपल्याला मोठ्या तारीतून ग्रीन मनी क्रिस्टल मनी ओवून घ्यायचा आहे. क्रिस्टल मनी ओवून घेतल्यानंतर ही तार समोर अशी ठेवायची आहे आणि बॅक साईडने पुन्हा काढून वर घ्यायची आहे आणि आपल्याला पुन्हा यात गोल्डन मनी ओवून घ्यायची आहे. तर गोल्डन मनी आपण आता हवे तेवढे ओवून घेणार आहोत. तर मनी आता आपण गोल्डन ओवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता जो स्टार्टिंगचा गोल्डन मनी आपण इथे ओवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही तार रिपीट आपण ओवून घेणार आहोत स्टार्टिंगच्या गोल्डन मन्यातून. बघू शकता. अशा प्रकारे आपण इथे राऊंड मध्ये करून घेणार आहोत तार आणि एक्स्ट्रा तार इथे वरच्या साईडने बोट पकडायचे आपल्याला अंगठ्याचं आणि अशा पद्धतीने आपण ही तार पॅक करून घेणार आहोत अशा प्रमाणे. तर बघा आता आपल्याला ही तार बॅक साईडने काढायची आहे आणि पुन्हा समोरच्या साईडला घेऊन वरच्या गोल्डन मन्याच्या साईडने खाली ओवून घ्यायची आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे प्रत्येक साईडने. अशा पद्धतीने आपण सगळीकडून पॅक करून घेणार आहोत. तर आपले 4 देखील फुलं तयार करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता आपण याला बेसवर पॅक करून घेणार आहोत. तर बेस तार आपण इथे घेतलेली आहे 4 बोट आणि वरती 3 बोट अशी मोजून मी इथे तार कट करून घेतलेली आहे बेस तार. तर बेस तारला मी इकडच्या साईडचा ऑलरेडी एअर कप बनवलेला असल्यामुळे आपल्याला इकडच्या साईडचा एअर कप बनवायचा आहे. तर आता आपण स्टार्टिंगचं जे आपलं झुमका अडकवण्यासाठी आपण जे लूप तयार करून घेणार आहोत ते तयार करून घेणार आहे मी इथे. आपल्याला टर्न करून लूप तयार करून घ्यायचं आहे छान असं. अशा पद्धतीने आणि आता आपण याला एअर कपचा थोडासा राऊंड तयार करून बघणार आहोत अशा प्रकारे. आता आपल्याला यावर एक एक फूल जॉईन करून घ्यायचं आहे. तर आपण सर्वप्रथम ग्रीन कलरचं फूल इथे पॅक केलेलं आहे, तसंच सेम इकडच्या साईडने देखील ग्रीन कलरचंच फूल पॅक करून घेणार आहोत. तर आपल्याला काय करायचं, बेसवर असा फुलाला ठेवायचं आहे आणि सेम आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण मोगरा हारला कसं पॅक करून घेतलंय तसंच ह्याला देखील आपण पॅक करून घेणार आहोत. वरच्या साईडने पकडून धरायचं आहे आणि एकदा तार यातून काढून बॅक साईडने पॅक करून घेत चालणार आहोत.
मागचा व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी प्लीज चॅनलवर जा, मागचा व्हिडिओ बघा. खूप छान असा प्रतिसाद तुम्ही मोगरा हारला दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि तसंच पुढील देखील व्हिडिओला तुम्ही खूप सारा असा प्रतिसाद देणार आहात. तर छान अशा प्रकारे मी याला बॅक साईडने आणि फ्रंट साईडने पॅक करून घेतलेला आहे. एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून टाकलेली आहे. आता आपण इथे रेड कलरचं फूल घेणार आहोत, त्याला आपण इथे पॅक करून घेणार आहोत सेम प्रोसेसने. अशा पद्धतीने आपण तारेवर याला पॅक करून घेत चालणार आहोत. सगळ्या साईडने आपल्याला याला पॅक करून बॅक साईडने ओढून पॅक करायचं आहे. अशा प्रकारे जी राहिलेली फुलं येतात आपण ती बाकीच्या बेसवर पॅक करून घेणार आहोत. तर चला बघूया. मी तोपर्यंत फुलं पॅक करून घेते. तोपर्यंत जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे मी इथे 4ही फुलं पॅक करून घेतलेली आहे आणि ह्याला आपण थोडंसं राऊंडमध्ये हाफ राऊंडमध्ये आकार दिलेला आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, इथे ह्या ज्या तारीला आहे त्याला आपण पेनाच्या साहाय्याने फोल्ड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आणि यातून मी इथे 2 ते 3 मणी ओवून घेणार आहेत मोत्यांचे आणि पॅक करून टाकणार आहेत मोती. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे आपले हे एअर कप रेडी झालेले आहे. तुम्ही ट्रेडिशनल लुकसाठी या एअर कपचा यूज करू शकता. इथे आपल्याला या मोतीला पॅक करून घ्यायचं आहे. तर अशी सुंदर एअर कप तुम्हाला कसे वाटले, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.